पहिला चेंडू यॉर्क लेनचा चेंडू घेऊन आला तो रोहित जगताप. जगताप. नरेंद्र भारती आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते उदय. शॉर्ट लेन दाखलेला चेंडू लेग साइडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न पण निर्धाव जातोय. पहिले दोन्ही चेंडू निर्धाव. अकुट टप्प्याचा असा मारा करतायत. गुड लेंथ वरून हा बॉल उसळला होता आणि जाऊन थांबला तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अतिशय अटीतटीचा सामना. फुल लेंथला टाकलेला चेंडू जोरदार अपील होते पण पंच फेटाळत आहेत. चला रिव्ह्यू साठी नाहीये, ओनली फॉर रनआउट. अतिशय सुंदर असा हा बॉल या ठिकाणी टाकलेला. आउट असले तर अंपायर नक्कीच आउट देणार आहेत. लेग वाईज हा इशारा. डिवाइन प्रीमियर लीगचं हे पर्व 5. पाहूया पर्व 5चा कोण होईल विजेता. हंसिका 11 वर्सेस रुहानी 11. हा अतिशय रोमांचक सामना या ठिकाणी आपण पाहतोय. उदय याच्या बॅटीतून पॉइंटच्या दिशेने हा मारलेला हा चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा होतोय तो प्रयत्न. 2 धावा घेण्यात यशस्वी. आणि या हॅलो सचिनजी, सचिनजी कुठे आहेत? यांचा 12वा प्लेयर नाहीये. फायनलची मॅच आहे. यांना 3 रनची पेनल्टी यांची करा. ठीक आहे, जरा 1 मिनिट मॅच थांबवा. तुमचा 12वा प्लेयर पाठवा. चला चालू करा सामना. अतिशय सुंदर हा या ठिकाणी टाकलेला चेंडू. 1 षटक पूर्ण, 4 धावसंख्या. अतिशय हा अतितटीचा सामना. कोण होते डिवाइन प्रीमियर लीग पर्व 5चा विजेता. कोण आहे? कोण आहे बॉलर? कोण
संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले ते दर्शन यांचा सामना करतायत ते उदय आणि नॉन स्ट्राईकला येतो नरेंद्र भारती. जोपर्यंत नरेंद्र या क्रीजवर उभा आहे तोपर्यंत नक्कीच आपल्याला आणि त्यांच्या संघाला देखील चौकार षटकार बघायला भेटतील. स्लोअर वन टाकलेला या हा ठिकाणी पहिला चेंडू आणि बाद मोठी झाले ते विकेट. उदयजी. ती विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. उदयजींची या ठिकाणी मोठी विकेट हंसिका 11ला. आता नवीन फलंदाज आलाय तो विनय मेहरा. लेफ्ट हँडेड बॅट्समन, खूप असा एक्सपिरियन्स अनुभवी खेळाडू विनय मेहरा. पाहूया आपल्या टीमसाठी काय करतो. या ठिकाणी LBW ची अंपायरने विकेट दिलेली आहे. अतिशय सुंदर असा हा दर्शन बॉल टाकतोय आणि हा दुसरा मोठा झटका या ठिकाणी हंसिका 11 साठी. हंसिका 11 चा कप्तान चंदन गुप्ता पाहूया आपल्या संघासाठी काय करतो. खूप साऱ्या अपेक्षा या ठिकाणी या दोन्ही बॅट्समन कडून आपल्या नक्कीच, कारण की संघासाठी. हा फायनलचा चाललेला हा सामना पण एवढा शांत चालू आहे. छान अशी गोलंदाजी होते ती रुहानी 11 या संघाकडून. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या त्या 4 धावा. त्याच्यानंतर आता दर्शन याने 2 चेंडू टाकलेले आहेत आणि एकही धाव दिलेली नाहीये. आणि नो चेंडू फुलटॉस होता, नो दिलाय तो पंचांनी. फ्री No. हिट आहे. नो बॉलचा इशारा अंपायरचा आणि या ठिकाणी फ्री हिट. फ्री हिट येतोय. बघूया या फ्री हिट वर मॅच फ्री हिट म्हणजे एक बोनस बोलता येईल या हंसिका ठिकाणी. 11 साठी चालू होते का. फ्री हिटचा बॉल. डान्सिंग डाऊन द खेळण्याचा प्रयत्न अतिशय होता सुंदर. पण खूप छान असा स्लोअर वन टाकलेला हा चेंडू. खूप माहीर आहेत हा स्लोअर वन चेंडू टाकण्यामध्ये दर्शन. याआधी आपण देखील बघितलंय खूप साऱ्या खेळाडूंना ते बाद करण्यात यशस्वी झालेत. फ्री हिटचा येतोय तो डॉट. 3 बॉल आणि 5 धावा. दुसरी ओव्हर चालू आहे ही. अतिशय सुंदर हा टोटावलेला चेंडू. 1 धावांवर समाधान मानावं लागेल. पाहूया अतिशय अनुभवी असा ठाण्याचा वंडर बॉय आपल्या संघासाठी काय करतो ते. आता नरेंद्रला त्याची बॅटिंग पुन्हा ती करावीच लागेल. जी त्यांनी सकाळपासून बॅटिंग केली होती ती बॅटिंग आता नरेंद्रला करावी लागेल, कारण की दुसरी ओव्हर चालू आहे. पाहिजे तसे रन स्कोर बोर्डवर लागलेला नाहीये. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता नरेंद्र यांचा, पण तिथे पॉइंटला उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण झालं. 4 धावा भेटल्या असत्या पण त्या क्षेत्ररक्षणामुळे. लास्ट बॉल आहे, लास्ट बॉल.
7 रन 5 बॉल. या ठिकाणी जिथे एक ही धाव होऊ शकली नसती आणि चंदन हा बाद झाला असता. झेल सुटलाय. 2 धावा भेटल्यात. या 2 धावेने धावसंख्येत झाली ती वाढ. धावसंख्या झाली ती 2 ओव्हर अखेरीस हंसिका आरोही 11 या संघाची धावसंख्या झाली ती 2 ओव्हर अखेरीस 9 धावा. मारणार या 2 ओव्हर मध्ये तो 5-6. 9 धावसंख्या, 2 षटक पूर्ण. धीरज उपाध्याय नवीन गोलंदाज आलाय तो संघाचं धीरज तिसरं उपाध्याय आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे आपल्या संघासाठी. आणि आता आयकॉन वर्सेस आयकॉन हा चालू असलेला हा सामना. ओव्हर पिच टाकलेला हा चेंडू आणि नरेंद्र याच्या बॅटीतून आलेला हा षटकार आणि या षटकाराने हंसिका 11 साठी चालू झालेली ही मॅच या ठिकाणी लगातार 2 षटकार पाहायला मिळालेले आहेत. नरेंद्र भारती अतिशय अनुभवी आणि षटकार कडून 2000चं पारितोषिक येत आहे ते नरेंद्र भारती याच्यासाठी. आणि पुन्हा एकदा आत घुसून खेळण्याचा प्रयत्न आणि बॉल गेलाय तो सीमारेषा पार. आत्ताच्या चेंडूवर किती धावा आहेत ते कन्फर्म करा. ओके 4 आहे. चौकार आहे आताचा. स्कोर झालाय तो 31. 5 बॉल. तिसऱ्या ओव्हर मधला शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. तीन ओव्हर अखेरीस हंसिका आरोही 11 या संघाची धावसंख्या होती ती 32. आणि आता या फायनलच्या मॅच मधलं शेवटचं षटक कोण घेऊन येत आहे रुहानी 11 या संघाकडून.
नहीं फोन उठाया गुप्ता सीधा मैसेज डाल देने का तू डालना डालना स्टार्ट कर किसका किसका बाकी है किसका किसका बाकी है कौन और ऐसे का है ग्रुप में डालना चालू करा एडमिन ग्रुप में ओनर वाले ग्रुप में डाल अभी क्या अपना मैसेज अभी कौन पढ़ेगा पता नहीं क्लिक करना तो स्टार्ट करते हैं ओनर वाले ग्रुप में डाल 32 3 ओव्हर आपण बघत होतो की 2 षटक पूर्ण 9 धावसंख्या होती, परंतु या तिसऱ्या षटकानंतर धावसंख्या 32 झालेली आहे. आणि चौथं हे असतं षटक घेऊन आलाय तो अविनाश ठाकरे. सामना करते ते नरेंद्र भारती. ही असते अनुभवी खेळाडूची खेळाची शैली. हा स्कूप खेळण्याचा प्रयत्न होता नरेंद्र यांचा. 12 चेंडू आणि 24 धावावर खेळत आहेत ते नरेंद्र. सरळ बॅटीने एवढे छान षटकार येत आहेत तर तोच पवित्रा तुम्ही घ्या अशी त्यांची टीम त्यांना इथून सांगते. खूप छान असं प्रयत्न होता दर्शन यांचा. 60-70 मीटर ते धावत अतिशय गेले. सुंदर असा जर हा प्रयत्न. झेल झाला असता तर आजच्या या पूर्ण टुर्नामेंट मधला उत्कृष्ट झेल झाला असता. याच्या आधी देखील दर्शनने खूप छान असे झेल घेतलेले आहेत. खूप छान असा प्रयत्न असतो दर्शनचा नेहमीच. आणि इथे होते ती मिस फील्ड. प्लेअर होतोय तो फंबल आणि भेटताय 4 धावा. या 4 ने धावसंख्या झाली ती 38-38. अजूनही चौथ्या षटकातले 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. अतिशय सुंदर असा हा टाकलेला चेंडू. खूपच लांब असा हा मारलेला चेंडू डायरेक्ट जाऊन पडतोय तर रस्त्यावर. बॉल देवा. बॉल द्या. आणि या षटकाराने धावसंख्या झाली ती 44. अजूनही एक बॉल बाकी आहे. अतिशय हा त्रिफळाचीत केलेला हा चेंडू. अतिशय सुंदर हा बॉल टाकलेला होता. दांडी 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 गुल. धावसंख्या झाली हंसिका आरोही 11 या संघाच्या
44 धावा झाल्या होत्या, पण 3 रनांची त्यांना पॅनल्टी लागली. -3 रन. तर 41 धावा झाल्या आणि जिंकण्यासाठी 42 धावांचा आव्हान ठेवलंय ते आरोही 11 या संघासमोर. अतिशय सुंदर हा टाकलेला शेवटचा चेंडू. वाईट बॉल सोडण्याचा प्रयत्न होता, परंतु त्रिफळाचीत झाले. अतिशय सुंदर कमबॅक या ठिकाणी या दोन्ही खेळाडूंनी केलेला आहे. प्रीमियर लीग पर्व 5 चा विजेता दोन्हीही संघ
तेवढ्याच ताकदीचे तेवढ्याच अतितटीचे खेळाडू या ठिकाणी दोन्ही संघात पाहायला मिळत आहेत. अतिशय अनुभवी खेळाडू या ठिकाणी या दोन्ही संघात खेळाडू आहेत. न्यू बॉल ना न्यू बॉल नवीन है उनके पास है क्या? पहले जब दो देके रखते हैं। अच्छा वो एक्स्ट्रा मांग रहा है उसके लिए जाएगा उसके लिए मांग रहा है क्या? हाँ शायद अरे मांगा ही है बॉल दिला है ना नहीं तो वो उसको सनी भैया बॉल किसके पास जाएगा पहले बताओ। फिलहाल तो अभी आप लोग लेके जाओ 50-50 होएगा बाद ठीक है बैग दे हां बघा से हाफ करेगा क्या सूरज हां मुझे पूरा 10 बॉक्स तेरे पास चाहिए पहले बॉक्स काउंट करके देखो भैया मेरे पास अभी 2 फुल है माइक दे हॅलो चला सामना सुरू करायचा आहे. पहिलं षटक घेऊन येतोय तो आपल्या संघासाठी स्वतः कर्णधार म्हणून कामगिरी बजावलेली या पूर्ण टुर्नामेंटमध्ये चंदन गुप्ता आणि मगाशी देखील एक 36-37 धावाचं आव्हान जे आहे ते या संघाने पूर्ण करून दिलं नव्हतं आणि तशाच प्रकारची कामगिरी पुन्हा एकदा या फायनलच्या मॅचमध्ये बघायला मिळते की नाही. चंदन गुप्ता थोडंसं रनअपमध्ये काहीतरी एरर आला आणि तिथून परत निर्णय घेतला की पुन्हा एकदा परत जायचं बॉलिंग मार्कवर आणि तिथून पुन्हा एकदा पळत येऊन हा पहिला चेंडू या फायनल मॅचच्या सेकंड इनिंगचा आपल्याला पाहायला मिळणार आहे. फुल टॉस आणि तोंडावर लागली. ओके आहे ना? काय रक्त आलं का? ये बाहेर आहे. त्यांना ते पहिल्या चेंडूवर धावबाद होतोय तो जगताप ना रे. थोडीशी जोखीम जरूर होती पण नुसरत फतेह अली खान साहब म्हणतात की जख्म पे जख्म खा के जी अपने लहू के घूट पी और खिलाड़ी होता ही इसलिए है. वाह जी वाह. आह न कर लबों को सी इश्क है दिल लगी नहीं. इर्शाद बहुत इर्शाद. सुंदर. पहिल्या चेंडूवर एक रनआउट ची संधी मिळाली आणि ती पूर्ण आपल्या खिशात घेतायत ते हंसिका आणि आरोही 11 चे हे खेळाडू चंदन गुप्ता. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर आणि सामना करेल तो धीरज उपाध्याय. पुन्हा एकदा पुढ्यात पडलेला चेंडू आणि त्याचा पूर्ण समाचार घेतलाय. या सामन्यातला हा पहिला चौकार. 1 बाउन्स ओव्हर द रोप.
तिथे पाहायला मिळतंय आपल्याला प्रिन्स कडून. अतिशय सुंदर अशी फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. चंदन, मगाची जी गोलंदाजी होती त्याची अॅक्युरसी आणि आताची, पुन्हा एकदा हवेत मारलेला चेंडू. बघूया काय होत आहे. वन बाउन्स ओव्हर द रोप. पुन्हा एकदा चौका. आणि हे थोडस षटक जे आहे ते चंदन गुप्ताच्या अनुषंगाने थोडस महागड असं 4 षटक. चेंडू 10 धावसंख्या या ठिकाणी रुहानी 11 यांची. दादा सो तुला खूप थंडी वाजते का? मॅच गरम करतोय. मला थंडी जरी वाजत असली तरी. चार चेंडू 10 धावा. टार्गेट एवढं मोठं नाहीये आणि या पहिल्या षटकामध्ये 4 चेंडू मध्ये जर 10 रन येत आहेत तर थोडस कुठेतरी चिंतेची बाब असेल आरोही आणि हंसिका 11ला. कारण बक्षिसाची जी पर्वणी आहे ती या मॅच वर ठरणार आहे. पुन्हा एकदा यावेळी मात्र उचलून मारलेला चेंडू. पुन्हा एकदा वन बाउन्स ओव्हर द रोप. या ओव्हर मधील हा तिसरा चौकार. आणि यावेळी तर रुहानी 11ची गड्डी चालली आहे. स्लोअर वन आणि त्याचा पूर्ण समाचार घेतलाय तो. पुन्हा एकदा वन बाउन्स ओव्हर द रोप. प्रत्येक वेळी चेंडू जो आहे तो 3-4 फूट आतमध्ये पडतोय. हे सगळे 6 असते जर हे 4 फूट पुढे पडले असते तर. पण काही फरक पडत नाही. 18 पहिल्या रन. ओव्हरला 18 धावा कुठलेल्या आहेत त्या धीरज उपाध्याय याने. एक षटक पूर्ण 18 धावसंख्या या ठिकाणी. पहिल्या षटकात 18 धावा आल्यानंतर हा सामना तरी देखील द्या, या द्या. संघामध्ये कमबॅक करण्याची तेवढीच ताकद आहे सचिनजी. कमबॅक तर होणार. कारण हे दोन्ही जे संघ आहेत ना ते मातब्बर संघ आहेत. दोघांना एकमेकांच्या खेळीचा पूर्ण अंदाज आलेला आहे. यापूर्वी सेमीफायनल खेळले होते लीग मॅच मध्ये. हा, पानी पिलाने जैसा पुण्य नहीं है अद्दू उतना तो कर ले भाई. हा? कभी प्यासे को पानी पिलाया नहीं. चला चला, पहिली ओव्हर 18 रन आणि दुसरं षटक घेऊन येतोय तो सागर पाटील. मोठी देसाईचा एक एक्सप्रेस बॉलर. प्रीमियम फास्ट बॉलर बोलल्यानंतर त्याला वाईट वाटतं. संघाचं दुसरं व वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे सागर पाटील. या बॉलर मध्ये ती क्षमता आहे, या बॉलर मध्ये ती ताकद आहे की मॅच धावांवरती अंकुश लावून मॅच आपल्या बाजूने वळवण्याची पूर्ण क्षमता आणि क्षमता आणि ताकद ताकद. ठेवणारा हा गोलंदाज अतिशय- सागर पाटील. क्षेत्राच्या जेव्हा जेव्हा मॅचेस असतात महाराष्ट्रातून सगळ्या टीम्स येतात आणि या गोलंदाजावर सर्वांची नजर असते की काय क्षेत्र 3 मध्ये यावेळी सागर पाटील आलेला आहे का. आणि सागर पाटीलनी ही जी उमेद, ही जी आपली एक छबी निर्माण केली आहे ती का केली आहे हे आपल्याला आता कळेल. आ हा 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 हा. पुन्हा एकदा बैठक शॉट मारण्याच्या प्रयत्नात चेंडू काय तितकासा बॅटवर घेता आला नाही. एका धावेवर समाधान मानावं लागेल ते जगताप, रोहित जगताप. हे दोन्ही संघाचे हे आहेत का 12th मॅन आहेत का? हा, लगेच मग. पुन्हा एकदा सागर.
पुन्हा एकदा एरर आलाय. सागर पाटील. ओए. आ हा 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 हा. क्या बात है, क्या बात है. या ठिकाणी अशा जर चुका जर होत असतील पूर्ण करतोय सागर पाटील आपल्या संघासाठी एक विकेट मिळवून देतोय शेवटच्या चेंडूवर या ओव्हरच्या. आणि आतापर्यंत ही जी टीम फायनल पर्यंत पोहोचली आहे या खेळाडूचा फार मोठं योगदान आहे. दर्शन केळकर सामना करेल तो सागर पाटील. हा 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 थोडीशी लाईन लेंथ इकडे तिकडे झाली आणि तुम्ही चेंडूचा वेग बघा. 29 धाव संख्या या ठिकाणी. का कीपरला ग्लोव्ह 1 to go. वापरायला 29 लागतायत. धाव संख्या. एक बॉल अजून शिल्लक आहे. धाव संख्या फलकावर आहेत 29 आणि टार्गेट आहे 42. 42. 13 चेंडू मध्ये 13 धावा. बॉल टू रन. फुल टॉस कव्हर्सच्या दिशेने खेळलाय. तिथे डीप कव्हर्स मध्ये फिल्डर उपस्थित आहे आणि हा थ्रो तितकासा चांगला नाही. जर थ्रो जोरात आला असता तर हा विकेट रनआउटचा प्राप्त करता आला असता. गुड रनिंग द बिटवीन द. आता जवळजवळ दुपारी 2 वाजल्यापासून हे सामने सुरू झाले होते आणि आता 6 वाजतायत. म्हणजे जवळजवळ 16 तास हे सामने चालले आहेत. 16 तास हे खेळाडू मैदानात उभे आहेत. 12 बॉल 11 रनची मॅच. ड्रेन तर होते बॉडी. आणि आता आमच्या
आजूबाजूला बसलेले काही असे ऑब्झर्वर असतात, त्यांच्याकडून आम्हाला माहिती मिळते आहे की या टुर्नामेंटचं डिवाइन क्रिकेट प्रीमियर लीगच्या सत्राचं जी सुरुवात होती, 5व्या सत्राची जी सुरुवात होती, ती याच दोन संघांमध्ये खेळली गेली. सेमीफायनल पण याच दोन संघांमध्ये खेळली गेली आणि फायनल देखील याच दोन संघांमध्ये खेळली गेली. या दोन संघांनी आज या मानकोलीच्या मैदानामध्ये सर्वात जास्त काळ घालवलाय आणि एकमेकांच्या समोर नेहमी म्हणतात ना, एकाच वारखेचे दोन पैलवान नेहमी मैदानात भेटत असतात आणि त्याच प्रकारचं दृश्य, त्याच प्रकारचं सामना का थांबलाय. अच्छा, चला पुन्हा एकदा मगाशी एक 6 बॉल 7 रनची 6 बॉल 9 रनची 8 रनची मॅच जी हंसिका आणि आरोही 11 साठी या गोलंदाजाने मिळवून दिली होती, आता पुन्हा तोच गोलंदाज येतोय. तीच पुनरावृत्ती होते का या ठिकाणी बघूयात. आणि या ठिकाणी हा प्रिन्स सुटलेला याने हा जो चेंडू आहे एकदम ॲक्युरेट, जिथे पॉइंटला फिल्डर होता हातामध्ये कॅच होती, ही कॅच सुटली नाही पाहिजे होती. पण फायनलची मॅच आहे, प्रेशर आहे, 16 तास तुम्ही मैदानात उभे आहेत, थोडंसं कॉन्सन्ट्रेशन इकडे तिकडे होतं आणि मग अशा प्रकारच्या चुका घडतात आणि मग तो सामना थोडा 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 करत आपल्यापासून लांब जातो. प्रिन्स यावेळी पुन्हा 11 एकदा बॉल 9 धावांची आवश्यकता या ठिकाणी रोहाणी 11 या संघाला जिंकण्यासाठी. थँक्यू दादा. सो 11 बॉल 9 पाहिजे होते ना, आता 10 बॉल 8 पाहिजेत. तरी देखील या खेळाडूंमध्ये, या बॉलरमध्ये ती क्षमता आहे की शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच जाईल. तो मुद्द्याचं बोलतो एकदम. दादा सो फक्त मुद्द्याचं बोलतो. किती बॉल मध्ये किती पाहिजेत. पुन्हा एकदा शॉट टाकलेला होता आणि लेग कटर टाकण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बाउंड्रीवर बॉल जातो आणि तिथून जोपर्यंत फिल्डर बॉल घेऊन फेकतोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण होतात. आणि हीच मगाशी हेच करायचं होतं. जेव्हा बॉल टू बॉल मॅच आली होती तेव्हा सिंगल डबल चालू ठेवायचे होते, सिंगल डबल चालू ठेवायचे होते आणि आता तीच खेळी आपल्याला बघायला मिळते आहे. साजेशी अशी एकदम समंजस, ज्याला आपण बोलतो की अकॉर्डिंग टू द सिच्युएशन. नऊ बॉल 7 धाव संख्या पाहिजे. 7. हा 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 आता मात्र शॉर्ट बॉल टाकला नाही, आता पुढ्यात दिला आणि हीच असते व्हेरिएशन्स की बॅट्समन काय करणार आहे. 8 बॉल 6 पाहिजे. किती पाहिजे. 7 बोलतायत, स्कोरर 7 बोलतायत. 8 बॉल 7 रन पाहिजेत. एक जण या तुमचा. चला काय आहे निर्णय सांगा लवकर. किती पाहिजे. किती बॉल मध्ये. 8 बॉल 6. चुकीमध्ये दुरुस्ती होते. दोन्ही स्कोररकडून दिलगिरी व्यक्त करतो. सुंदर अशी दिशा दिली आणि पुन्हा एकदा बाउंड्रीकडे बॉल जात असताना 2 धावा चोरल्यात आणि इथे मिसफिल्ड, चौका आलेला आहे. शेवटच्या मॅच मध्ये, फायनल मॅच मध्ये अशा प्रकारच्या चुका आणि अशा प्रकारची
जेव्हा जेव्हा चूक झाली तेव्हा तेव्हा त्याची भरपाई करावी लागली आणि आता थोड्याच वेळामध्ये परंतु चुकीला माफी नाही. फुल टॉस पुश केला. पुन्हा एकदा बाउंड्रीकडे बॉल जातोय. फिल्डरकडे बॉल येत असताना